नमस्कार. हा मार्चचा महिना चालू आहे, म्हणजे कडाक्याचं ऊन आहे बरोबर. तर तुमचा जो प्लॉट आहे हा डिसेंबरची लागवड आहे मक्याची बरोबर. 3 महिने तर तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि इतर शेतकऱ्यांची मका आणि तुमची मका याच्यात काय फरक जाणवतो तेवढं सांगा मला. मी अजय सयाजी सातपुते. अजय सयाजी सातपुते. हां. आणि मी सगळं जैविक ट्रीटमेंट वापरलेली याला, पूर्ण जैविक केलेली. जैविक कारण हा जो चारा आहे हा सगळा गायींसाठी जाणार आहे बरोबर. म्हणजे गायांना विदाऊट केमिकलचं अन्न गेलं पाहिजे हा तुमचा उद्देश आहे बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण ऑर्गॅनिक ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर ऑर्गॅनिक ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला काय काय फरक जाणवले. पानं जे आहे ते रुंद आहे, पानात पूर्ण रुंद आहे तुमचं बरोबर. मकाची जी कणसं आहे ती पूर्ण असे लांब लांब भरली आहे आणि जो दांड आहे खाली, आता काही काही ठिकाणी 2-2 बिया पडलेले आहे तरी पण ते दांड सारखे झालेले. म्हणजे दोन बिया जवळ असून सुद्धा दांड पूर्ण मोठा आहे. ठिकाणी 3 बिया आहे, तुम्हाला दाखवतो. हे पहा, 2 बिया 3 बिया तरी पण दांड भरपूर मोठा आहे. आणि पानं आणि त्याचं कणीस, कणसाची लांबी आणि पानाची हाईट रुंदी. किती झाली सर. हाईट साधारण आता तुमच्यापेक्षा भरपूर आहे. हाताच्या वर तुमची हाईट किती सर. 5 फूट 7 इंच, 6 फूट, म्हणजे अजून त्याच्यावरती 1 फूट गेलेली बरोबर. 9-10 फूट मका आहे आता. बरोबर 10-1 फुटाची मका आहे. हा 1 एकराचा प्लॉट आहे. हां. आणि हा सध्या द्यायचा आहे मुरगात सारखा. बर. जर आपला हा प्लॉट पूर्ण आता हिरवागार आहे, तर बाकीचा जो प्लॉट आहे इथं शेजारी प्लॉट आहे तो कसा आहे आता. सर्व खाली सर तिकडे दाखवा. या बाजूला हां. पूर्ण 1 एकर आहे आणि सगळं निचऱ्याचं वावर आहे. हा म्हणजे हे समोरमट वावर आहे ना. 5 दिवसाला 4 दिवसाला गरका लागतो पाण्याचा. हा म्हणजे पूर्ण खडकावर तुम्ही मका घेतलेली आहे. 8 थोडक्यात दिवस होऊन गेले, पाणी नाही आता, पाणी चालू आहे. पाणी चालू आहे का. म्हणजे 8 दिवस पाण्याची कमतरता असून सुद्धा प्लॉट हिरवागार आहे. बाहेर 2 मिनिटं बोलतो. ऑर्गॅनिक ट्रीटमेंट वापरून तुम्ही समाधानी आहात. हो, ठीक आहे. 100% समाधान. ठीक आहे, धन्यवाद.